महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 शिपायांची भरती करण्यात येणार। भरतीमध्ये 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखी एक संधी मिळणार। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात। नागरिकांनी दादर टीटी पुलाचा वापर करण्याचं आवाहन। 7 ते 8 दिवसात बैठक घेऊन पुनर्वसनाबाबत मार्ग काढू। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पाडकाम सुरू। सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीबाबत पुणे विभागीय कार्यालयात बैठकीत सातारा गॅजेटबाबत अधिकाऱ्यांची चर्चा। शिवेंद्रराजेंची माहिती। 45 दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू। जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचं ट्रेनिंग। मराठवाड्यातले कलेक्टर ग्राउंडवर। तुम्हाला शहीदच पाहिजेत ना? ओबीसीतील पहिला शहीद झालाय। बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची वेळ आली आहे। लातूरमधील तरुणाच्या मृत्यूनंतर छगन भुजबळांचं वक्तव्य। भरत कराड याची आत्महत्या अत्यंत दुःखद। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। संवेदनशील काळात कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, अजित पवारांचं आवाहन। आत्महत्या करू नका, संघर्षासमोर झुकू नका, संघर्षाला सामोरं जा, पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन। राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेतले जाणार। सरकारचा नवा GR। मोर्चा घेराव, निदर्शनावेळी दाखल गुन्ह्यांसंदर्भात निर्णय। पुण्याच्या मंचरमध्ये मशिदी शेजारी रस्त्याचं खोदकाम करताना भुयार सापडलं। पुरातत्व विभाग भुयाराची पाहणी करणार। मशिदी शेजारील पोलीस बंदोबस्त आहे ते तैनात करण्यात आला। अमेरिकेच्या स्टेट ऑफ आयोवा सोबत महाराष्ट्राचा करार। अमेरिकेचे आयोवा राज्य कृषी तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगत। करार झाल्यानं मोठा फायदा होणार, फडणवीसांची माहिती। वर्ध्यातील हिंगणघाट परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा। 30 ते 40 घरात पाणी शिरलं। घरात पाणी गेल्यानं घरगुती साहित्यांचं मोठं नुकसान। मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला 2 ते 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा। पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगलीत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता।